एकेकाळी मुंबई म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला असं समीकरण होतं. बीएमसीवर काँग्रेसचं वर्चस्व होतं. पण 1986 नंतर हे चित्र बदललं गेलं. छगन भुजबळ शिवसेनेचे पहिले महापौर झाले आणि हळूहळू काँग्रेसची बीएमसीत घसरण सुरू झाली. पुढे 1995 साली राज्यात शिवसेना भाजप युतीची सत्ता आली आणि मग 1997च्या बीएमसी निवडणुकीत काँग्रेसची सत्ता गेली. ती आजपर्यंत काँग्रेस बीएमसी निवडणूक जिंकू शकली नाही. प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस बीएमसीत दिसते. त्यात सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उभाटासोबत काँग्रेसची आघाडी आहे आणि मनसे आणि शिवसेना उभाटा एकत्र येत आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये चलबिचल आहे. मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी आहे. त्यात काँग्रेसमध्ये यंदाच्या बीएमसी निवडणुकीसाठी स्वबळाची चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेससाठी यंदाची निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई आहे. नमस्कार, मी सुमित. मुंबई महापालिका निवडणूक जवळ आली तशी काँग्रेसमध्ये स्वबळाची भाषा सुरू झाली. मुंबई काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते हे स्वबळाची भाषा करू लागले. विजय वडेट्टीवार यांनी मुंबई महापालिका काँग्रेस स्वबळावर लढवणार अशी घोषणाच केली. पण खरंच काँग्रेस पक्षात ताकद राहिली आहे का की स्वबळावर बीएमसी जिंकू शकेल? त्याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल. 1997 साली बीएमसीची निवडणूक झाली आणि इथूनच पक्षाची घसरण सुरू झाली. मुंबईत तेव्हा संघटनात्मक पातळीवर काँग्रेस मजबूत होती, पण गटबाजीने विखुरली गेली. मुरली देवरा, गुरुदास कामत, सुनील दत्त, एकनाथ गायकवाड या नेत्यांचे गट एकमेकांवर कुरघोडी करण्यात दंग होते आणि समोर शिवसेनेसारखा प्रबळ विरोधक उभा होता. याचा अंदाज मुंबई काँग्रेसला आला नाही आणि 95 साली शिवसेना भाजप राज्याच्या सत्तेत आली आणि तिथूनच बीएमसीत काँग्रेसची घसरण सुरू झाली. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी डावपेच आखत 1995ला बीएमसीत काँग्रेसचे बहुमत असताना शिवसेनेचा महापौर निवडून आणला आणि निर्मला सावंत, प्रभावळकर या काँग्रेसच्या अखेरच्या महापौर ठरल्या. त्यानंतर झालेल्या 1997च्या बीएमसीच्या निवडणुकीत काँग्रेसला 48 जागांवर समाधान मानावं लागलं, तर शिवसेनेचे 103 तर भाजपचे 26 नगरसेवक निवडून आले आणि शिवसेना भाजप युतीला बीएमसीत एक हाती सत्ता मिळाली. पुढे 1999 साली राज्यात काँग्रेस आणि एनसीपीचं आघाडी सरकार सत्तेत आलं. त्यानंतर 2002 साली झालेल्या बीएमसी निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी समाधानकारक होती. काँग्रेसचे बीएमसीतील संख्याबळ 61 वर पोहोचले. काँग्रेसचा मित्र असलेल्या एनसीपीचे 12 नगरसेवक निवडून आले. शिवसेनेचं संख्याबळ किंचित घटलं आणि 97 वर पोहोचलं, पण त्याचवेळी भाजपचे 35 नगरसेवक निवडून आले. भाजपचं संख्याबळ वाढल्याने युतीला बळ मिळालं. पण 2007 साली काँग्रेसने सर्वोत्तम कामगिरी केली. 2007च्या बीएमसी निवडणुकीत काँग्रेसचे 75 नगरसेवक निवडून आले होते, तर एनसीपीचे 14 नगरसेवक निवडून आले. त्यामुळे काँग्रेस आघाडी सत्तेच्या जवळ पोहोचली होती. कारण या निवडणुकीत शिवसेनेचे संख्याबळ घटून 84 वर येऊन पोहोचलं, तर भाजपचं संख्याबळ 28 होतं. त्यात राज्यात काँग्रेसचं सरकार होतं, पण ऐनवेळी समाजवादी पक्ष तटस्थ राहिला आणि शिवसेनेचा महापौर निवडून आला. काँग्रेसची ती संधी हुकली. पुढे 2012च्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेची एंट्री झाली आणि याचा फटका कमी जागा लढणाऱ्या भाजप आणि एनसीपी सोडून इतर पक्षांना बसला. शिवसेनेचे संख्याबळ 75 एवढं घटलं, तर भाजप 31 जागा जिंकल्या. काँग्रेसचे फक्त 52 नगरसेवक निवडून आले. राष्ट्रवादीने 13 जागा जिंकल्या, तर 28 नगरसेवक जिंकत मनसेने घवघवीत यश मिळवलं होतं. पण पुढे शिवसेनेचं भाजपचं संख्याबळ अधिक होतं. मनसेची तटस्थ भूमिका यामुळे काँग्रेसला महापौर पदापासून पुन्हा वंचित राहावं लागलं. पुढे 2017च्या निवडणुकीत ही एक बीएमसी जिंकण्याची संधी काँग्रेसला चालून आली होती, पण त्या वर्षी काँग्रेस आत्तापर्यंतची सुमार कामगिरी केली होती. फक्त 31 नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले होते. एनसीपीचे 9 नगरसेवक निवडून आले, तर मनसेचे फक्त 7 नगरसेवक विजयी झाले. तर शिवसेना 2 जागा अधिक घेत 84 नगरसेवक निवडून आणले. इथे भाजपच्या बाहेरून पाठिंबा घेत शिवसेनेने बीएमसीत आपला महापौर बसवला. पण 2017च्या बीएमसीच्या निवडणुकीत काँग्रेसचं उत्तर भारतीय वोट बँक भाजपकडे शिफ्ट झालं होतं. कारण 2014 साली भाजपने शिवसेनेशी काडीमोड घेत स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवली होती आणि सर्वात मोठा पक्ष बनत भाजप सत्तेच्या शिखरावर पोहोचली. देवेंद्र फडणवीस भाजपचे पहिले मुख्यमंत्री झाले होते. तेव्हाच मुंबईतील समीकरणंही बदलली आणि काँग्रेसची आणखी घसरण झाली. 2019 साली महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सत्ता प्राप्त झाली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर बसले. यामुळे मुंबईतील राजकीय समीकरणात मोठा बदल झाला. काँग्रेसला या युतीत सहभागी होऊन शहरात आपली उपस्थिती टिकवण्याची संधी मिळाली.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये या युतीचा काँग्रेसला फायदा झाला. मुंबईमध्ये काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांमध्ये काही प्रमाणात स्थिरता मिळाली आणि महत्त्वाची जागा जिंकण्यास मदत झाली. पण त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी भाजपशी मैत्री तोडल्याने मुस्लिम मतदारांमध्ये उद्धव ठाकरेंविषयी सहानुभूती वाढली. 2024 साली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांचा कौल हा शिवसेना उभाटासोबत दिसला. पण जर काँग्रेस स्वबळावर लढली असती तर काँग्रेसकडे मतदार राहील का, हा खरा प्रश्न आहे. आणि काँग्रेसला भीती होती ती म्हणजे जर वेगळं लढलो तर मुस्लिम मतदार काँग्रेसला साथ देतील का, कारण उद्धव ठाकरेंच्या पक्षालाही तेवढाच प्रतिसाद मुस्लिम वस्त्यातून मिळतोय. वॉर्ड पातळीवरची समीकरणं ही वेगळी असतात. त्यामुळे मुस्लिम बहुल वॉर्डात MIM आणि समाजवादी पक्ष हे काँग्रेसला डोकेदुखी ठरू शकतात. शिवसेना उभाटा प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे एकत्र आल्याने दोन्ही पक्षात युतीच्या चर्चा सुरू झाल्या. तेव्हापासून काँग्रेसमध्ये नाराजीचे सूर उमटले. यंदाच्या BMC निवडणुकीआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाविकास आघाडीच्या मंचावर दिसल्याने मुंबई काँग्रेसमध्ये चलबिचल झाली. मुंबई काँग्रेसचा मनसेला का विरोध आहे ते समजून घेऊया. मनसेने मराठीचा मुद्दा पुढे करत हिंदी सक्तीला विरोध केला होता. त्यामुळे उत्तर भारतीय मतदार नाराज होतील ही काँग्रेसला भीती वाटते. परप्रांतीयांविरोधात मनसे नेहमीच आक्रमक राहिली, त्याचाही फटका बसेल ही काँग्रेसला भीती वाटते. मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा मुद्दा आणि मुस्लिम वस्त्यातील टेरर लिंक या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक राहिले. त्यांच्या कट्टर हिंदुत्ववादी छबीमुळे मुस्लिम मतदार दुरावला जाईल ही भीती काँग्रेसला वाटते. म्हणूनच BMC निवडणूक पाहता मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास काँग्रेसचा विरोध दिसतोय. त्यात काँग्रेसमध्ये ही अंतर्गत गटबाजी दिसते. वर्षा गायकवाड या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत, पण नसीम खान आणि भाई जगताप यांचा गट त्यांच्या विरोधात सक्रिय आहे. त्यात मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसमध्ये एक पोकळी निर्माण झाली. चंद्रकांत हांडोरे यांचाही प्रभाव आहे. त्यामुळे गटातटात विभागलेली काँग्रेस BMC निवडणुकीत एक दिलाने सामोरे जाईल का, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक काँग्रेसपुढे मोठं आव्हान आहे हे मात्र नक्की. तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.